अच्छा, तुला पूर्ण दिसत नाही? बिलकुल नाही दिसत. आणि लहानपणापासूनच नाही, 10वी नंतर प्रॉब्लेम झाला. आई शपथ, काय बोर्डात काय डोका पडलंस काय? रिझल्ट आला, मी खूप खुश झालो. तर मी 20 टाइम्स केलं, त्यानंतर मी ब्लाइंड झालो. तुला आवडायचा नाही तो म्हणजे नंतर नंतर नाही आवडायला. हा, मग काय हगलेलं सांग ना मला. चीट केलेलं. तर चीट केलेलं कसं सांग ना. तर एक स्पेशल गेस्ट आहे आपल्याकडे, ठीक आहे. तुम्ही सगळे त्याला ओळखतच असाल, नसाल ओळखत तर दगडाखाली राहत जाल. बियुनिक आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा बियुनिकसाठी. प्रत्येक ठिकाणाचं काहीतरी एक स्पेशालिटी असते, बरोबर. CST मध्ये काय, गेटवे ऑफ इंडिया आहे, बँड्रामध्ये बँड स्टँड आहे. तसं डोंबिवलीचं USP काय की निक तिथे राहतो. काय नाव आहे मित्र? आर्या कडू. नाव कडू आहे पण सर्वांशी गोडच बोलतो. थोडा गोड वाटतोय. किती वर्षाचा आहे तो? 2 वर्षाचा आहे. आवाज केला तर बाहेर घेऊन जा त्याला, ठीक आहे. नाही यार, नाही बोलायचं होतं मला हे. पुढचे म्हणतात, हा अरे शिट्टा काय ऐकतच नाहीत. ती मुलगी तर कानटोपी घालून आली. कुठून आलीस? श्रीनगर. अरे काढू नकोस. बरं झालं मी कानटोपीच म्हणालो. बॉयफ्रेंड म्हणतो एवढं सोपं होतं. अरे लाईट फ्लिकर होत आहे मस्त. काय 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 कल्याण. स्वतःच तुम्ही मारून घ्या कल्याणची. मी एक तर कल्याणला शोच याच्यासाठी केलाय की डोंबिवलीला नाही करू शकत. डोंबिवलीवाल्यांना माहिती आहे कोण कोण आहे. डोंबिवलीचे कोण कोण आहेत? अरे अरे छान छान आहे. फुल सपोर्ट आहे आपल्याला, ठीक आहे. अच्छा, तुम्ही पण मुलाला घेऊन आले. किती वर्षाचा आहे तो? 2 वर्षाचा आहे. आवाज केला तर बाहेर घेऊन जा त्याला, ठीक आहे. नाही तर माझा आवाज वाढला की मग तो मोठा होईल, ठीक आहे. काय अरे तो ऐकतच नाही आहे. अरे मारा ना त्याला. तो त्याला दाखवतो. तो बघ, तो दादा आला ना. मी काय नाही करणार आहे. मजा तुम्ही केली आणि भीती माझी. हा, बिलकुल घाबरवणार नाही मी मुलांना, ठीक आहे. छान. अजून कोण आहे? सर्वात लांबून कोण आलंय तुमच्यापैकी? एकदम लांबून कोणी आलंय? कुठून आलास भाऊ? कर्जतवरनं आलेस तू? जा बाबा आता. बाहेर त्याची ST थांबलेली आहे. हा, तू कुठून आलास? हा, नाशिकवरून आलायस? अरे मी नाशिकला आता शो करून आलो. अरे थँक्स अ लॉट. एकदा याच्यासाठी टाळ्या वाजवा. तू कुठून आली आहेस? हां हां, तुम्ही गेस मारताय. हा इथून म्हणतोय बुधवार पेठ. तुझा आधार कार्डचा ॲड्रेस नाही विचारला. हा, तू सांगून आली आहे? घोडबंदर. अच्छा, छान छान. आणि मागे तो एक होतो ना दादा. हां, अरे तू खूप लांबून लांबून आले रे. छान छान छान. हां, आज तू भाऊ? उल्हासनगर. उल्हासनगर तेवढं लांब नाही आहे ना. अजून कोण आहे? कोण आहे? हा भाऊ आसामवरून आलं काय? हे तू मराठी आहेस ना? मराठीच आहेस ना? मग आसाममध्ये काय चहापत्ती? हां हां, वाईफ आसामची. कुठे? आणि ती तिकडे सोड. तू बायकोला सोडून आलास माझ्यासाठी? बघ, जे सुख मी तुला ते क्षणिक आहे, क्षणिक. तो म्हणतोय माझं सुख पण क्षणिक. ठीक आहे, तुझ्याशी बोलू आपण. आसामचं आहेस, ठीक आहे. अजून कोणी आहे दूरचं? कुठे? हां, कुठून आलायस? बोरिवली. हां, अच्छा, वेस्टर्न लाईन. ठीक आहे ठीक आहे. आणि तू कुठली आहेस? तू पण बोरिवली आहे, पण तू हात त्याचा वर केलास. तू कुठली आहेस? हां, अच्छा, तू डोंबिवलीची आहे. डोंबिवलीवर नाही जोक्स मारणार, ठीक आहे. ठीक आहे. अरे हे ऐकत नाही. हे काय नाव आहे तुझं त्या मुलाचं? हां, रम. मला आवडायची. काय? आरंभ. आरंभ. आरंभ आहे. हा, आराम. आराम नाव आहे तुझ्या मुलाचं? का आराम करता करता झाला का?
आता तो बोलला त्याला पटकन बाहेर घेऊन जा, ठीक आहे? कारण की मग लिंक तुटते मध्ये, ठीक आहे? तुला तर माहीतच असेल ना. आता बोलूया कोणाशी तरी, ठीक आहे? आसामवाल्याशी बोलूया आपण. हॅलो भाऊ. हॅलो. काय नाव आहे? राहुल. हां, राहुल. अच्छा. राहुल, काय करतोस आसाममध्ये? आसाममध्ये आता रिसेंटली शिफ्ट झालो, 3 महिने झालेत वाईफ सोबत. अच्छा. आणि काय करतोस पण तिथे शिफ्ट झाल्यास कळलं? म्हणजे बिझनेस आहे माझा. हां, बिझनेस आहे. काय बिझनेस आहे? IT आणि सिक्युरिटी सिस्टममध्ये. IT कन्सल्टंट आहे मी. सिक्युरिटी म्हणजे तेच ना, व्हायरस वगैरे येऊन येते वाला? सिक्युरिटी म्हणजे फायरवॉल्स वगैरे ते असतात ना, सर्व्हर रिलेटेड त्याच्यामध्ये. हां, मग ते तू सगळं लावून देतोस? येस येस. मग आसामला का गेलास? इथून पण करू शकला असेल ना? नाही, पण आता सध्या तिकडे वाईफची तर डिलिव्हरी झाली म्हणून तिथे आहे. वाईफ आसामची आहे, हो. तिची डिलिव्हरी झाली म्हणून तू तिकडे होती, मग तू बिझनेस पण तिकडे घेऊन गेलास? हो मग तुझे क्लायंट्स इथे मुंबईत पण असतील ना? हो, मग त्याच्यासाठीच आलेलो मी. अच्छा, तू क्लायंटसाठी चाललं, मग काय खोटं बोललास मग? नाही, पण ॲक्च्युली मी तिकीट खूप आधीच काढून ठेवलेलं. अरे तू काय दोन्ही साईडने खेळतोयस का? की मी हे पण आहे, मी ते पण आहे. ठीक आहे, ठीक आहे. आणि कसं वाटतंय आता? बाप झालास ना म्हणजे तू? हो हो. किती महिने झाले बाप होऊन? 3-4 महिने झाले. आणि बेस्ट गोष्ट काय वाटते फादरहूडची? नको बोलूस. नाही, सगळंच म्हणजे खूपच भारीच वाटतं एकदम. म्हणजे असं वाटतं हे आपण केलंय असं वाटतं? हां, कधी कधी वाटतं. कधी वाटतं तुला असं वाटतं का? काय मुलगा झालाय, मुलगी झाली आहे? मुलगी झाली आहे. मुलगी झाली आहे. हो. तुला असं वाटतं की ही मुलगी आपल्यावर गेली पाहिजे? नाही. माझ्या वाईफनी पण मला हाच प्रश्न विचारलेला. काय काय काय? माझ्या वाईफनी पण हाच प्रश्न विचारलेला. तुझ्या वाईफने पण हाच प्रश्न विचारला? हो. हां, मग तिचे मुलीचं जे लुक्स वगैरे आहेत ते फीचर्स कोणावर गेले आहेत? तिच्यावरच गेलेत. अरे कडक, हेच तुला हवं होतं की लुक्स तिचे आणि IQ तुझा. बरोबर. उलट झालं असं गाडीत पाडले माझ्यासारखी दिसते. अच्छा. आणि असं काय तू हरामी आहेस की तुला वाटत की तुझ्यावर नाही गेली पाहिजे? नाही, मोस्टली मुलं असतातच हरामी. आता तुझी बायको इथे नाही आहे, सांग ना तू सर्वात हरामी गोष्ट काय केली आहेस? आपण कोणाला सांगायचं नाही यूट्यूबवर, फक्त सांग. राहुल नाम तो सुना होगा. हां, काय ही तुझी अरेंज मॅरेज केली, लव्ह मॅरेज केली? लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज ना. हां, मग हिच्या आधी किती गर्लफ्रेंड्स होत्या? नाही, आता आठवत नाही. मुली तुझ्यावर नाहीच गेलं पाहिजे. आणि हिला कसं, आसामी मुलीला कसं पटवलेलं तू? पबजीवर. भलताच हेडशॉट लागलाय तुझा. चांगलं आहे, निशाणा चांगला आहे, दिसतोच आहे. पबजीवर कसं पटवलंस रे? लॉकडाऊनमध्ये काम काय होतं आपल्याला? पण कसं केलंस कसं? म्हणजे बाकी पण मुलं असतील ना? हो. हा, मग तू काय तुझा गेम काय होतो? चॅटवरच तू अशी खेळत होतास? हा, म्हणजे त्या रॅन्डम प्लेअरमध्ये आली होती ती. हां. आणि मग झालं बोलणं. नाही, सांग ना कसं. यांना शिकायचं आहे. प्लीज 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 प्लीज. यांना पण 90 फीट रोडला जायचं प्लीज. सांग ना. काय चॅट काय करायचं? सेंड न्यूज यांना माहिती आहे, बाकी सांग. नाही, नॉर्मल आपलं चांगलं बोलायचं असं. काय बोलायचं ते बघ. तिला हे तर जेवलीस का कळणार पण नाही ना. पण तिला शिकवलं मी. ती उलट मराठी गाणं शिकली माझ्यासाठी. काय बोलतोस तू? फुल तो. आणि आसामी कल्चरची बेस्ट गोष्ट काय वाटते तुला? तिकडे लोकांचं म्हणजे खूप फ्रेंडली आहेत सगळ्यांसोबत. ते दिसतच आहे. पबजीवर हा म्हणतायत मुली, ते टिंडरवर नाही म्हणतायत त्यांना. हा, पण तेवढं जाऊन तिकडून पळून पण घेऊन आलो मी. काय तिकडे जाऊन पळून घेऊन आलो तिला. म्हणजे इन शॉर्ट तिच्या आईबाबांची फायरवॉल चांगली नव्हती. अच्छा, तू पळवून इथे घेऊन आलास तिला? येस. आणि तुझे आई बाबा कूल होते? येस. काय म्हणाले तिथे घेऊन आलास? ठीक आहे, उलट बरं झालं लग्न केलं म्हणून. मग तुला काही हुंडा वगैरे मिळाला? नाही. शिवाय मिळाला? हो. ते लोक काय म्हणाले जेव्हा त्यांना कळलं की तू हा कांड केलायस? त्यांना माहितीच नाही. 3 महिन्यानंतर सांगितलं. मग 3 महिन्यानंतर त्यांना वाटत का मुलगी गेली कुठे? म्हणजे ती अशी ॲक्च्युली त्या ऑफिसच्या कामासाठी सांगून आलेली आणि तेव्हाच आम्ही लग्न करून टाकलं. आता माहिती आहे त्यांना? हो, आता माहिती. आणि आता चिल आहे? आता सासूरवाडीतच होतो ना मी. अरे, आता पलटी मारले ते लोक. हो. कडक आहे रे. आणि तिच्याबद्दल बेस्ट गोष्ट काय वाटते बायकोबद्दल तुला? ती बेस्टच आहे. काय
ते आरामकर विचारतात एकुलती एक आहे. हो हो तो मागचा पबजी डाउनलोड करतोय की लोक. लग्नानंतर पबजी अनइन्स्टॉल केलं पण मी. लग्नानंतर पबजी अनइन्स्टॉल. का बॅन झालं ना. पण आणि ती आता प्रेग्नेंट पण होती. म्हणजे तुझ्या दोन्ही गण काम नव्हतं. ठीक आहे, एकदा याच्यासाठी राहूसाठी डाळालो. ठीक आहे ठीक आहे, कोणावर बोलूया आपण? एक कोणतरी कपल पकडूया आपण. ठीक आहे, कोण आहे? कोण आहे हा कपल? हा, कोणाला बोलायचं आहे? तू मला बोलायचं आहे? ठीक आहे, ते याला दे. कोण आहे? नाही नाही, असं दुसऱ्यावर नाही टाकायचं. ठीक आहे, आता कसं त्याच्यावर टाकतेस, बाकी टाईम तर नाही. हाय भाऊ, काय नाव आहे? निखिल. निखिल, ऐकू येतं तुम्हाला? ठीक आहे निखिल, तू कोणावर आलायस? बायको आहे माझी. अच्छा, बायकोवरच आलायस ना? बायकोने तुला डिसोनच करून टाकलं एकदम. म्हणाली माझ्याशी नाही बोलायचा. हा निखिल, काय करतोस आयुष्यात? CA मी CA. अच्छा, किती अटेम्प्ट्समध्ये? माझ्या CAचा फुल फॉर्म वेगळा आहे, कम्प्लीट आराम. घरून लिहून आणलं आहे अजून. हा, छान छान. काय आराम करतोस मग? काय नाही, दिवसभर घरीच असतो. आणि मग पैसे? काय नाही आहेत. एक मिनिट, बायको कमवते? हो म्हणजे तुझ्या तो की और कावाला सीन आहे का? फेमिनिस्ट आहेस का तू? हो हो. की बायको कमाव पण आणि भांडी पण तू फेमिनिझम घालून टाकलीस तू एकदम. तू काही जॉब वगैरे फ्रीलान्स? नाही नाही, अजून नाही. तर बिझनेस करायचा विचार चालू आहे. अच्छा, विचार चालू आहे. बिझनेस करायचा विचार आहे आणि जॉब कधी केला नाही? लग्न करून टाकलंस? हां हो हो. बायको म्हणते आज तुला चपाती नाही मिळणार. हां, नाही, 16 वर्ष एकत्रच होतो तर घरवाले. 16 वर्षाचं रिलेशनशिप आहे. तू किती वर्षाचा आहेस? 29. मग तू 13 वर्षाचा असताना तू मुलगी पटवलेलीस? हो. 6वीत 7वीत 8वीत. 8वीत कसं ती पटव? 6वीत होती. आम्ही एकाच कॉम्प्लेक्समध्ये राहतो, समोरच्या बिल्डिंग. हा, मग 8वीत कसं 6वीच्या मुलीला पटवलंस तू? मेलोडी दिलीस? काय दिली? काय लॉलीपॉप? काय केलं? कसं पटवलं तिला 8वीत? नाही, असं काय हे नव्हतं. ती लहान होतो तर सर्वांचे सर्व सोन साखळी खेळता खेळता. सोन साखळी सोन साखळी करता 7 फेरे मारले. आता तू बायको आहे, चल घर घर घेऊया. अच्छा, सोन साखळीतच पटवलंस तिला? हो. काय बोलतोस? आणि तू 8वीत होतास, ती 6वीत होतीस. हो. म्हणजे तू तेव्हा किती वर्षाचा होतास? मी 13. 13. मग 5 वर्षानंतर तू 18 वर्षाचा झालास. हो. आणि ती तेव्हा 16 वर्षाचीच होतीस. हो. म्हणजे तू तेव्हा काय होतास माहिती आहे ना तुला? पिढी म्हणत. तेव्हा कधी भीती वाटायची तुला? नाही अच्छा, आणि जेव्हा तू लग्न केलंस तेव्हा काही करत होतास आयुष्यात? नाही. हिच्यावर प्रेम करण्याच्या शिवाय काय केलंयस? नाही, अजून तर नाही. तिच्याशी प्रेमात जो बिझनेसचा प्लॅन आहे तो काय? साखळी साखळी नाही. एम ए खेळूया? काय बिझनेस सांग, बिझनेस काय प्लॅन आहे आम्हाला सांग. हां, नाही, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काय ना काय करायचं. काय करायचं? हॉटेल टाकेल किंवा काय. हॉटेल टाकायचंय? हो. कुठे टाकशील? आणि हे आहेत आता खूप ओळखीचे आहेत, तर होऊन जाईल कुठं ना कुठं. हां, मग हे थांबा, तुम्ही थांबा. शार्क टँक इंडिया चालू आहे. पैसे कुठून आणणार? बायको कशासाठी? लग्न का केलं? 16 वर्षाची मेहनत आहे. हां, हॉटेल म्हणजे कोणतं मोठं असं खोलणार आहेस? अरे थांबा रे, ऐकू येत आहे ना तुम्हाला? मग काय? हां, कसलं हॉटेल खोलणार आहेस? रेस्टॉरंट असणार आहे. व्हेज नॉन व्हेज? हो, 2. किती सीटर? ते अजून काय नाही, होऊन जाईल कुठं ना कुठं कधी. ही एवढी मोठी प्लॅनिंग किती वर्षापासून चालू आहे? आत्ताच. मला वाटतं शेवटी हा बुर्जीचीच गाडी टाकणार आहे. बायको घेऊन येते कस्टमर. साखळी साखळी साखळी. 2 अंडा पाव बनव. तुला काही बनवता येतं? चू सोडून काही बनवता नाही? हॉटेल मॅनेजमेंट केलं. अरे, हॉटेल मॅनेजमेंट केलंयस? कुठून केलंस? बँड्रा, शीला रहेजा. शीला रहेजा. आणि मग तेव्हा ते इंटर्नशिप वगैरे केली आहेस? हो. संडास वगैरे साफ केलास? नाही नाही, मी शेफ आहे. शेफ. तू शेफ होतास? मग काय काय बनवता येतं तुला? तुझी स्पेशालिटी काय? इंडियनच आहे. इंडियन आहे. हो. बायकोसाठी आतापर्यंत सर्वात बेस्ट डिश काय बनवली आहेस? हा शेवटचा प्रश्न. हे तुम्ही थांबा. हां, थांबा, तिला- स्वतः हा गेल तो. हां, तिला नॉनव्हेज आवडतं, चिकनची डिश आवडते तिला माझी. कोणती? चिकन 2 प्याजा. अरे, बायको आहे की कस्टमर आहे?
भैया चिकन दो प्यादा लगा ना, तंदूर रोटी की साथ. आणि तिचं फेवरेट डेझर्ट काय आहे? तिचं मग कोणाच्या बायकोचं सांगशील? त्या आसामवाल्याच्या बायकोचं सांगा मला. तिचं नाही माहीत मला. तिला पेस्ट्री आवडते. पेस्ट्री कोणती? डच चॉकलेट. डच चॉकलेट. हो. खरं खरं सांगा. हा खरंच आवडते. कधी बनवली आहे त्याने? नाही बनवली. काय बोलतेस तू? याला एकच प्रश्न हिला आपण विचारू आणि संपवायचं, ठीक आहे? लग्न नाही, एक ऑनर्स. जर या नवऱ्याला ऑन स्केल ऑफ 1 to 10 रेट करायचं असेल तर तू किती रेट करशील? हे तुम्ही थांबतो, हे सगळे मायनस बिनस बोलायला लागले. हां हां सांग सांग सांग. हां हां 5. 5. क्या इतना बुरा. तो विचार करतोय मी नवरा बेकार आहे की चिकन दो प्यादा बेकार होता. एकदा टाळा दोघांसाठी. चला अजून कोणाशी तरी बोलू आपण. अदितीशी बोलू आपण. हां अदिती आणि तिच्या आईशी. अदिती माहिती आहे तुम्हाला, ही एक इकडची कॉन्टेंट क्रिएटर आहे, खूप फेमस आहे, ठीक आहे? सगळ्यांना माहिती आहे अदिती सुनील. ज्यांना नाही माहिती आता कळेल, ठीक आहे? कोणाशी बोलू? आधी आईशी की आधी मुलीशी? सालानो फॅन्टसी नाही. हॅलो काकी, काय नाव आहे तुमचं? नेहा. अच्छा काकी, तुम्ही एकदम अशा कूल आई आहात. अच्छा थोडा माईक काकी जवळ पकडा. हा हां काकी लोकांना थोडं शिकवायला. काकी तुम्हाला काय वाटतं की अदिती तुमच्यावर किती गोष्टी शेअर करते आयुष्यातल्या? सगळ्या गोष्टी. 100%. तुम्ही रेडी आहात एकदम? तुम्हाला माहिती नाही बाहेर जाऊन कुठे साखळी साखळी खेळत. काकी अदितीचा बॉयफ्रेंड आहे? आत्ता तरी नाहीये. कधी होता? रिटायर झाला मग काय झालं? कधी होता काकी बॉयफ्रेंड? होता 2 वर्षापूर्वी. अच्छा तुम्हाला पूर्ण माहिती होतं? हो. आवडायचा तुम्हाला तो? हो. पूर्ण तुमचा होकार होता? ती म्हणते काय म्हणतेस, तुझ्यामुळे ब्रेकअप केला आई मी, विष घोळलंच माझ्या संसारात. हा काकी. आणि ही दारू वगैरे पिती काकी? नाही. असं तुम्हाला वाटतं? नाही. ब्रीजर पिते. अरे काकी या मुली अशाच चूत बनवतात. ब्रीजर मध्ये वोडका असतो. तुम्ही काकी पिता काही? हो. अरे कट्टर आहेत काकी. कोणत्या त्या ब्रिजवर बसता काकी तुम्ही? पण हे कोणता ब्रिज आहे तो फेमस? सगळे स्वस्त बेवडे. काकी तुम्ही काय पिता? वोडका. वोडका पिता तुम्ही? अरे कळलं काय. आणि नीट मारता की? स्प्राईट मध्ये. हा तुम्ही काकी कसं पिता? हा मिक्स करता कशात की? स्प्राईट. स्प्राईट. आणि काका पण पितात? हो. अच्छा तुम्ही सगळे बेवडेच आहात. तिघे एकत्र पितो. आणि अजून कोणती मुलगा आहे तुमचा काही? नाही. अच्छा अच्छा. आणि आता तुम्ही किती कूल आई आहात ते आपण एकदा टेस्ट करू, ठीक आहे? हिचा जर बॉयफ्रेंड असेल त्याच्यात तर तुम्ही कूल आहात. हो. जर इंटरकास्ट असेल? चालेल. ती परत आई यार. काकी थोडा अजून अवघड करूया, ठीक आहे? जर हा शेवटचा आहे तुमच्यासाठी, ठीक आहे? हिची गर्लफ्रेंड असेल चालेल तुम्हाला? नाही. काकी म्हणता एवढ्या कैची वगैरे नाही. हा हे आराम करा चुप. काकी आता अदितीला द्या. आता आपण अदितीची पण परीक्षा घेऊया ना. अदिती तुला काय वाटतंय? तू एकदम कूल मुलगी आहेस, हो. ठीक आहे? आई बरोबर तू पितेस म्हणजे ब्रीझर, ठीक आहे? तुला सगळं माहिती आहे आईच्या बाबतीत, पास्ट वगैरे? अच्छा आदिती तू सांग सर्वात रॅन्डम गोष्ट जी तू आईवर शेअर केली आहेस आणि नंतर रिग्रेट केलं आहेस, तर कोणतीच नाही बोलू नकोस. हे हा ते बॉयफ्रेंडचा काय सीन होता? तू सारखे बघत होतीस आईकडे, काहीतरी सीन होता ना? मलाच नाही आवडायचं आणि ती आत्ता असं बोलते की मला आवडायचं. मग ते थोडं वियर्ड वाटलं मला. बाई काय आहे? एक मिनिट, तुला आवडायचा नाही तो म्हणजे नंतर नाही आवडायला. हा मग काय हगलेला सांग ना मला. चीट केलेलं. तरी चीट केलेलं कसं सांग ना. सांग आम्हाला. हा लास्ट प्रश्न ना, मजा येते ना? हा
कसं केलेलं त्याला बरं नव्हतं आणि त्याची मम्मी तिरुपतीला गेलेली. तर तो मला म्हणत स्टोरी कुठे जाते त्याला बरं नव्हतं त्याची मम्मी तिरुपतीला गेलेली तर मग तो नर्स मला म्हणाला, आली मी झोपतोय म्हणून. आय वॉज लाईक ओके. आणि तसं थोडं माईक जवळ ठेव माईक जवळ. 4-5 बिल्डिंग सोडूनच राहतो. तर मग मी म्हटलं अरे बिचाऱ्याला बरं नाही. मी जेवण बिवण बनवून घेऊन गेली. चाल्यानं कोणातरी घर तुटतंय म्हटलं ओ हा मग तू जेवण घेऊन गेलीस मग त्याचं जेवण चालू होतं. हो एक्झॅक्टली. त्याने असं डोर उघडला आणि तो टी शर्टलेस विथ फुल ऑफ हिकीज होता आणि बेडरूम मध्ये मुलगी होती. मग तू ते प्ले केलंस का पहले भी नाही मी फुल असं सॅवेज मोड मध्ये ते जेवण दिलं. मी म्हटलं 2 लोकांना पुरेल एवढं आहे. ओ शॉप काय घेऊन गेली चिकन दो प्याजा दाल खिचडी आणि पण तुला कळलं नंतर की काय होतं ते हो. म्हणजे कोण होती ती मुलगी ती अशी विलन टाईप आहे ती पण एरिया मधलीच आहे नाही अच्छा ती बाहेरची होती उल्हासनगरची. एवढं लांबून आलेली ती हिक्की द्यायला. अरे बाप रे. त्यांना डोंबिवलीच ऑप्शन आहे ना उल्हासनगरवाल्यांना थोडं. एक मिनिट तू कोणाची मारते स्वतःचीच की त्यांच्यासाठी बेटर ऑप्शन मी म्हणते. पण एक मिनिट तर त्याने दरवाजा खोलला का जेव्हा तू गेलीस ते डोर होल नव्हतं त्याच्या घरात. मी हात ठेवला होता. पण बघ तू लॉजिकली बघशील तो खोटा नव्हता बोलला. तो काय म्हणाला की मला ठीक नाही मी झोपतोय हो हो आणि झोपलेलाच होता तो. एकदा टाळ्या वाजायच्या. भाऊ बोलू शकतो तुझ्याशी ठीक आहे. हा तर एक स्पेशल गेस्ट आहे आपल्याकडे ठीक आहे. तुम्ही सगळे त्याला ओळखतच असाल नसाल ओळखत तर दगडाखाली राहत असाल. बियुनिक आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा बियुनिकसाठी. एकदा माईक द्या त्याला माईक दे. कॅमेरा कुठे आहे कॅमेरा पण टाक ठीक आहे. काय स्टेज अरे हा अरे हो तिकीट सेलसाठी बँक अकाउंट पाठवतो. कडक यार निकसाठी एकदा पुन्हा एकदा टाळ्या वाजवा सगळे. कारण तुम्ही मुंबईमध्ये बघाल ना प्रत्येक ठिकाणाचं काहीतरी एक स्पेशालिटी असते बरोबर. जसं की CST मध्ये काय गेटवे ऑफ इंडिया आहे बँड्रामध्ये बँड स्टँड आहे तसं डोंबिवलीचा USP काय की निक तिथे राहतो. काय अरे कळ यांनी लिहून आणले त्यांची. निक कसं वाटतंय तुला. खूप खूप बरं वाटलं रे. मी फर्स्ट टाइम कल्याणमध्येच आलो आहे असं वाटतं मला. कल्याणमध्ये आला नाही मी कधी नाही आलास बसायला. बसलो असेल ते माहित नाही. हे आता तू निक जेव्हापासून एकदम फेमस झाल्यास 4-5 प्रश्न विचारू आपण ठीक आहे. जेव्हापासून एकदम फेमस झाल्यास तर तुला असं कल्याणच्या मुली डोंबिवलीच्या मुली साऊथ बॉम्बेच्या मुलींचे पण मेसेजेस येत असतील ना तर काय डिफरन्स काय वाटतं तुला. काय नाही मला नाही येत रे म्हणूनच तर आले मी ते सांगायला की मेसेज करा ना. आदिती एक डाळ खिचडी मागवू नकोस पण कधी. पण यार निकचा कॉन्टेंट ना इतका भारी असतो ना की एवढ्या वर्षापासून करतोय पण अजूनही एक फ्लिप असतो नेहमी ठीक आहे. आता तुम्ही त्याचा एक रिसेंट रील तुझा पाहिला मला खूप कडक वाटलं. कोणी पाहिलं एक रिसेंट रील त्याने टाकलेली त्याच्यानं असं तो भूतावाला कॉन्सेप्ट होता आणि एकदम कडक रील. मी तुम्हाला कॉन्सेप्ट सांगतो आधी ठीक आहे म्हणजे एकदम तुमचं डोकं फिरून जाईल ठीक आहे. तर कॉन्सेप्ट हा होता की निक एका बाबाकडे जातो आणि बाबाला म्हणतो की मला एका मुलाला वशमध्ये करायचं आहे. तर तो बाबा म्हणतो की त्याचा केस घेऊन आलायस तर हा म्हणतो हां मग केस देतो त्याला. आणि मग तो बाबा म्हणतो त्याचा फोटो पण दाखव. मग फोटो दाखवतो हा तर तुषार टकला असतो आणि त्याचे आयब्रोज पण नसतात. आणि मग बाबा याला शिव्या देतो. तर मला निकला सर्वात मोठा प्रश्न विचारायचा आहे तो झाट कोणाचा होता. मी मला खाली भेटलं ते पडलेलं म्हणून तू व्हिडिओ बघितला असेल तर पेपरमध्ये रॅप होतो. अजून एखादा प्रश्न विचारू एक लास्ट कोणता तरी. हां काही कॉन्ट्रोवर्शियल विचारायचं तुम्हाला. काय कॉन्ट्रोवर्शियल विचारणार काय
फोन चेक करा आराम करा नो. पण निक ॲक्च्युली खूप सपोर्टिव्ह आहे. ठीक आहे, तो आता शोला येणार होता ना, तेव्हा मी त्याला एकदा कॉल पण केला. मी त्याला म्हणालो की यार मी तुझ्याशी क्राऊड वर्क केला तर तुला चालेल का? तर तो म्हणाला हा चालेल. तर युजली आम्ही विचारतो सेलेब्सना, ठीक आहे, की कोणत्या टॉप. काय नाही विचारलं. काही सांगतो मी. आता विचारलं, येऊ का येऊ? अरे जोक आहे ऐक तर पुन्हा करूया आपण, ठीक आहे. रिपीट. तर मी निकला विचारलं की असं कोणता टॉपिक आहे का ज्याच्याबद्दल मी तुला प्रश्न नको विचारू. तर तो म्हणाला की हां लव्ह लाईफबद्दल नको विचारूस. आणि जेव्हा मी त्याला म्हटलं ना, मागून आवाज आला की आपल्याबद्दल तुला कोणाला सांगायचं नाही आहे का? आणि तो तुषार होता. एकदा जोरदार टाळ्या वाजवा पुन्हा एकदा निक. थँक्स अलॉट निक. ठीक आहे, एक शेवटचं कोणाशी तरी आपण बोलू शकतो. कोण आहे तुमच्यापैकी ज्याला इच्छा आहे मग बोलण्याची? हाय भाऊ, काय नाव आहे तुझं? माझं नाव केतन चौधरी. काय करतोस केतन आयुष्यात? मी CA स्टुडंट आहे. हां, CA कोणत्या लेवलपर्यंत पोहोचलाय? CA इंटर देतोय. अच्छा, आणि आता किती टाइम बाकी आहे? बराच टाइम लागलाय राव, अजून पण सॉल्वच होत नाही. किती वर्षापासून करतोयस? झाले 2 वर्ष, चालूच आहे अजून. तुझा अवघड आहे. गर्लफ्रेंड वगैरे आहे तुझी? हो आहे. क्यों नहीं हो रही पढ़ाई? काय तिच्याशी किती बोलतोस दिवसात? दररोज, बरोबर दररोज आहे. आणि अभ्यास किती टाइम करतोस दररोज? अरे मग कसं CA बनशील? होईल नक्की होईल. एक मिनिट, बस तू ना 2 मूवीज वेगळ्या मिक्स करतोयस. एक 12th फेल आणि एक BA पास. अरे पण मी ग्रॅज्युएशन झालो आहे. ग्रॅज्युएशन झालं. मग तू CA करतोयस ना, ती काय करते? ती LLB करते. अच्छा ठीक आहे, कोणीतरी कमावणार आहे म्हणजे. सवाल. तू हे CA वगैरे सोड, तू एक काम कर, एक डिश आहे चिकन दो प्याजा. चला एकदा टाळ्या होता डॅडी. थँक्यू. हाय क्या है? हां हां हे थांबा, इमोशनली सांगतोय काहीतरी. हां हे मित्र आहे तू? हां जेवताना माझा व्हिडिओ. हां हे मारायला एवढा थांबलेलास? काय कॉमेडी आहे रे चेहरा याचा. काहीतरी हफ्ते झाले मी हसलो नाही नीट. माझा ब्रेकअप झालता. ओके, चिकन दो प्याजा. नाही हां ब्रेकअप झालं. हां मी हा शो भले 15 मिनिटाचा जरी असला मी का अटेंड केला, मला मनाने असायचं होतं. हां ओके थँक्स भावा, तू एवढं म्हणजे मन खोलला मा गळा भरून येईल भाई, मी तर रडेल असं आहे. पण भाई तुझं तोंडमुख हसलं येतं यार, पण चप्पल भाई. थँक्स एकदा टाळ्या वाजायच्यात. ठीक, कोण आहे? कोणाला अशी इच्छा आहे बोलण्याची? कोण? असं दुसऱ्यावर टाकू नका, ज्याला स्वतःहून इच्छा आहे त्याला. हा त्या मरूनवाल्याला दे. क्रिम्सन रेड आहे. मी काय साडी घ्यायला आलोय? अरे हा तो नाही आहे, तू तर थोडा आहेस का रे? आला हॅलो भाऊ. त्याचा आवाज ऐकून माईकच बंद पडला. अरे एक बटन दाब. क्रिम्सन रेड, माईक गुलाबी झाला. हॅलो. अरे एक काका उभे राहिले. अंकल बॅगा गेलो ना. हा काय नाव आहे मित्र? आर्या कडू.
पण बोलतो गोड. काय काय पण काय नाव कडू आहे पण सर्वांची गोडच बोलतो. थोडा गोड वाटतोय. हे उभे झाले म्हणले कोण आले हा जलेबी. हा कडू काय सीन काय करतो आयुष्यात. जे सर्व करतात इंजिनियर आहे. सर्व नाही करत सब नाही करते लक्ष्मण. कोणती इंजिनिअरिंग करतोय. काय आता कंपनीत काम करतो IT इंजिनियर. इंजिनिअरिंग झाली आता जॉब करतोय. हो. आणि कोणत्या कंपनीत जॉब करतोस. कोपर खेळणे. ही कंपनी आहे. लोकेशन सांगितली. हा? कंपनीचं नाव नको सांगायला तू लावतोस मध्ये. तुझे व्हिडिओ जसा तुझा बिहेवियर आहे पॉशच लागेल तुझ्यावर. म्हणून अप्रेझल किती झालंय 2 पास. सर द्या ना सर. ऐकून घे मग. म्हणून ऐकून घ्या रे. कडू भडकेला. सॉरी सर. हा म्हणून 3 मैत्रिणी आहेत. 3 लॉयर आहेत. काय प्रॉब्लेम झाला सॉर्ट करून देते. आणि ते आले तुझ्या बरोबर. नाही त्या म्हणाला बघ सॉर्ट करून देईन पण ना तू भेटत नको जाऊस आम्हाला. फोनवरच ठीक आहेस तू. 3 मैत्रिणी आहे तुझ्या पण गर्लफ्रेंड आहे कोणी. नाही आपण सिंगलच बरं आहे. कधी ए थांबा थांबा काय म्हणालेलो मीच मारणार ठीक आहे. माझा धंदा आहे हा. कधी होती. नाही तू स्ट्रेट आहेस. हो. कधी कोणी आवडली. हो. मग काय ट्राय केलंस. वर्कआउट नाही झालं. का नाही झालं. ऑलरेडी बॉयफ्रेंड असायचं. आपण Already? बॉयफ्रेंड असायचं त्यांचं. अच्छा म्हणजे इकडे रुमाल टाकलेला तिकडे बसायचं जाऊन की अरे मला जी पण आवडायचं तिचं ऑलरेडी कोणतरी असायचं. मी पहिले प्रॉपर रिसर्च करूनच मग ट्राय करायचं. आधीच एफर्ट्स कशाला फुकट घालवायचे. छान छान छान. आता कोणी आवडते. रिसेंटली कोण नाही सध्या. आपला ऑफिसमध्ये फोकस जास्त. ओ बाप रे. किती वर्षापासून आहेस या कंपनीमध्ये तू. आता 4 महिने झाले जॉईन होऊन. याच्या आधी कुठे होतास. तेव्हा मग 1 वर्ष मी ॲज म्हणजे 11-12 स्टँडर्ड JEE नीट त्यांना शिकवायचं. एंट्रन्स एक्झाम्स देत होतास. नाही प्रोफेसर म्हणून शिकवायचं. अच्छा प्रोफेसर होतास तू. हो. आता हे सांग मला आता कसा प्रोफेसर होतास तू. हे थांबा तुम्ही आराम करा नो. सर बोलतायत ना. कोंबडा बनवला तो. हा सर सांगा सर. मोस्टली मॅथ्स शिकवायचो मी. नाही शिकवायचंस. मॅथ्स. अच्छा मॅथ्स. हां आणि कोणाला शिकवायचं कोणत्या मुलांना. 11-12 स्टँडर्ड आणि 1st to 10th स्टँडर्ड ऑल सब्जेक्ट्स. अच्छा फर्स्ट वाले मुलं चांगले वाटायचे की 10th वाले. काय अरे शिकवायला म्हणतो यार. फालतू लोक आहे ना इग्नोर कर तू. हा कोणती मुलं तुला इझी वाटायची शिकवायला. जे माझं ऐकायचं आणि अभ्यास करायचे. म्हणजे कोणी नाही. हा कोणत्या मुलाने कधी तुझ्यावर असं उद्धट बिहेवियर केलंय. नाही तेवढे रिस्पेक्ट द्यायचे रिस्पेक्ट. हा पहिलीची मुलं पण. हो. तू काय करायचास रे. की सर ग्रुपात कर. त्याच्यासाठी मावशी होती. बहुत डाकोर आहे. ठीक आहे एकदा टाळा वाजायसाठी. अरे अर्धवटच झाला एवढ्या लोक. अच्छा अर्धवट. तुला काय वाटलं 4 प्ले करतोय आपण. दादा आता गरम केले अजून भरपूर स्टोरी बाकी होती. तू एक काम कर शो नंतर आहे ना तू घरी जा. काय आपल्याकडे लिमिटेड टाइम आहे ना त्यामुळे आपल्याला बाकी लोकांशी पण बोलायचं ठीक आहे. आपण एक काम कर. बोल. बाकींची 5-5 मिनिटं बोलून घे. 1-1 मिनिटं वाचा नंतर वापस ये. तिथपर्यंत ठीक आहे. ऑडियन्स बोर लास्टला परत येऊ ठीक आहे. बिंदास. और कडक एकदा टाळा जायचं.
अजून कोण आहे इथे या साईडला कोण आहे हा इकडे हा त्या मुलीला दे मागे मित्र हाय काय नाव आहे तुझं शीतल शीतल तुझी बहीण कोण आहे मुन्नी मुन्नी तर मला शीतल बहीणच आहे नाहीये अच्छा बहीणच नाहीये एकच प्रोजेक्ट केला बाबांनी नाही 2 अजून आहेत अजून 2 आहेत काय आहेत ते हा भाऊ आहेत ते लहान आहेत मोठे आहेत लहान आहेत माझ्यापेक्षा दोघेही हो. अच्छा मग तुला काय वाटतं की तू प्लॅन्ड होतीस हो वातावरण शीतल होतं हा हा शीतल कारण मग तुझ्यानंतर त्यांनी 2 चान्स गेले दोन्ही मुलगे लागले मग ते म्हणाले बेस्ट हा बरोबर ना कधी विचारलेस तू आई बाबांना ही गोष्ट नाही पण एकदा आईला बोलताना काय ऐकलं काय होतं. तू बाप आहेस का रे तिचा मी वॉर्डबॉय आहे ना ती कॉड मीच कापलेली हा सांग सांग हा काही नाही एक मुलगा एक मुलगी झाल्यानंतर मुलासोबत अजून एक भाऊ पाहिजे म्हणून दुसरा अजून एक भाऊ झाला मग नसतं झालं मग बाबा चालूच राहिले असते मला नाही माहिती की भाऊ पाहिजे भाऊ कदम आहेत का ते ठीक आहे शीतल काय करते आयुष्यात तू मी फार्मामध्ये जॉबला आहे अरे कडक काय रोल आहे तुझा फार्मामध्ये मी डेटा अनालिस्ट आहे सध्या अच्छा नाही ते फालतूगिरी नको आम्हाला फार्मा म्हणजे तेच सगळं आलं ना मेडिसिन्स वगैरे हो, हो. मग तुझ्याकडे ते आहे का ॲक्सेस की तुला कोणती औषध वगैरे असेल मिळेल तुला नाही मग तू काय डेटा काय अनालिस्ट करतेस त्यात जे काय पण- डेटा कोणता डेटा असतो ओके सो जे पण येत आहे ना? कंपनीचे प्रॉडक्ट बाहेर रजिस्टर आहेत त्याचा जो पण डेटा असतो तो सगळा आम्ही सिस्टममध्ये मेंटेन करतो आणि तो अनालाइज करतो फॉर द बिझनेस हा कोणता डेटा आहे तेच विचारतोय प्रोडक्ट कुठे मॅन्युफॅक्चर होतो अरे कोणता प्रोडक्ट आता मला कळलं तुझ्या बाबांनी अजून 2 का काढलेत तेच म्हणजे प्रोडक्ट अरे मेडिसिनल प्रोडक्ट काय हा ते अरे कोण तुम्ही वायाग्रा विकता का नाही मग सांग ना काय प्रोडक्ट काय रेस्पिरेटरी प्रोडक्ट CNS हा सांग हा ठीक आहे अँटी कॅन्सर रेस्पिरेटरी अँटी इन्फ्लमेटरी म्हणजे सर्दी ताप खोकला सगळं आणि या गोळ्यांमध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळतं किंवा फ्री मिळतं नाही आमची कंपनी इकडे नाही करत कुठे आहे तुमची कंपनी इंडिया सोडून सगळीकडे आहे मग तुमची सॅलरी कशात येते रुपीजमध्ये येते रुपीजमध्ये चांगली आहे सॅलरी हो आणि मग तू आता किती वर्षाची आहेस 37 हो लग्न वगैरे झालंय हो कुठे नवरा हा बाजूला अच्छा एवढ्या दूर डोंगरावर बसलाय तो कसा नवरा आहे हा तुला काय वाटतं कूल आहे फार फार कूल आहे हो का असं त्याला कूल का म्हणालीस तू काय करतो तू असं हे तांब हरामखोरांनो तुम्ही तांबा रे प्रत्येक गोष्टीत घुसवता ते लोक शीतल तू सांग शीतल मला ट्रेकिंग करायला खूप आवडतं मला फिरायला खूप आवडतं ते त्याला आवडत नाही त्याला चढायला नहीं यार नहीं बोलायचं होतं मला हे बना दिया ना मुझे भी खुद के हा शीतल हा तर मग तो एकदम कूल असतो त्या बाबतीत म्हणजे हा ठीक आहे तुला जायचं तर जा वगैरे म्हणजे देर आर नो रेस्ट्रिक्शन्स मग तू ट्रेकिंगला जातेस तो कुठे असतो तो मुलगा सांभाळत असतो घरी शोपन हे दे त्याला दे बाबा हे असे नवरे असताना मग आपले लागतात हॅलो भाऊ हाय काय नाव आहे अभिषेक हा अभिषेक अभिषेक मग निम्रत आहे का मुलगा सांभाळायला दुसरीच येते अभिषेक तू एकदम असा कूल नवरा आहेस खरंच हो आहे अच्छा. सांगितलं तिने प्रूफ केलंय आता तर हा प्रूफ केलंय तिने प्रूव्ह केलं हा आणि ती कशी बायको आहे ती जास्त ॲडव्हेंचरस बायको आहे असं काय ॲडव्हेंचर केलंय तुम्ही तो एक मुलगा आहे ते कळलं अजून ट्रेकिंग म्हणतात शिखर चढलोय हा तू सांग हे थांबा रे हा अभिषेक ॲडव्हेंचर म्हणजे मोस्टली ती सोलोला म्हणजे राईड्सला जाते किंवा ट्रेक सोलो करते बाईक राईड करते सो म्हणजे काइंड ऑफ असं मग मी एवढा प्रयत्न करतोय की सेक्शुअल नको तू जबरदस्ती राईड करतोय तुझी हॉबी काय तिची आहे कळली आम्हाला ट्रेकिंग तुझी हॉबी काय मित्र हे तुम्ही थांबा रे चढायचं हा तू सांग मला फोटोग्राफी आवडते आणि कोण आहे तुझा आदर्श कोण आहे राजकुंद्रा कॅन्डिड काढतो हा असं काही काढलेस तू आतापर्यंत फोटोज कशाचे हां काढले वाईल्ड लाईफचे काढलेत मोस्टली
बर्ड्स आणि हे जर. नवरा बायको ऐकत नाही. कुठे कुठे गेलायस मग हे फोटोज काढायला? पुण्याच्या आउटस्कर्ट्सला गेलेलो आहे. पुण्यात हां. त्या वेदांच्या घरी तो पण वाईल्ड ड्राईव्ह करतो. जर तुझ्या बायकोला तुला रेट करायचं असेल ऑन अ स्केल ऑफ 1 to 10 किती रेट करशील तू? हा लास्ट प्रश्न आहे तुला. नाही 10 मॅक्स का 1 मॅक्स? 10 मॅक्स आहे. आणि 10 पैकी किती गुण देशील? गुण रिगार्डिंग कशात? कशाच्या बाबतीत? ठीक आहे. कशात तुम्ही सांगा, कशाबद्दल विचारू? हा ट्रेकिंग काय? रायडिंग. आरामखोर आहात रे तुम्ही. जा शो नंतर तिकडे. हा हा ओके. मोर स्पेसिफिक काय रायडिंग? ठीक आहे. आता नवऱ्याने दिलाय फुलटॉस, आपण वापरूया. आधी बाईक सांग. हा मोस्टली 7 ते 8. हा ठीक आहे. थांबा बरोबर. बाईकला 7 मिळालेत. आणि ए थांबा. हा अरे थांबा, घोडा बिडा म्हणतात. महाबळेश्वर आहे. सांग मित्रा. आता पूर्ण जनता थांबली आहे आणि तुझी बायको पण थांबली. 9 पेक्षा कमी दे. मग तुझी उपासमार करते. हा हा मग चला दोघांना खुश करतो. बायको पण आणि जनता पण. बायको पण आणि जनता पण सगळ्यांना खुश करतो म्हटलं. हा तर मी सांगेन मोस्ट 8 ते 9. एवढं बोलू नाही तू. 8 ते 9 दिले. हे 1 आणि 2 का कापलेस? हा शेवटचं उत्तर दे फक्त. 1 आणि 2 काय? 1 किंवा 2 जे कापलेस ना, 8 किंवा 9 म्हणालास, ते का कापलेस? थांबा रे, तुम्ही थांबा. बघतोय बायकोला. सांगू तू CIDची लाश बनते. सांग हा. 8 ते 9 वर्षासाठी अजून पुढचं आयुष्य आहे ना, पुरलेले दोघांसाठी. एकदम बिअर बायसेपची पॉडकास्ट बनवून टाकली त्याने. पुढचं आयुष्य पण हिच्यावरच काढायचं आहे ना. मी कोणता खरा अभिषेक आहे? आता ऑप्शन नाही दुसरा. अरे 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 जाताना भांडण होणार. एकदा टाळा जायसाठी. थँक्यू. याच नोटवर बोलूया आपण त्याशी. हाय हाय. हां जोरात बोल थोडं. हाय. आय थिंक तुला आठवत नसेल, काल मीच लास्ट मोमेंटला आलो होतो 15 मिनिट्स पहिले शोला. अरे काल तूच ना तो डोंबिवलीला कल्याणला आलेला असतो. हो कल्याणला आलो. ऑफिसमुळे लेट झालता पण. हा काल तुझी माईक जवळ पकड. हो हा आता सांग. तू काल हेच म्हणालीस ना की माझा ब्रेकअप झालाय. बरोबर. ती स्टोरी परत सांग आता. हा शोच्या मध्येच उभा झाला. दादा बोलतो, दादा माझा ब्रेकअप झालाय पण तुमचे व्हिडिओ पाहून ना खूप आनंद होतो. मी एकदम खुश झालो की वा वा काय फॅन आहे. बोलतो तुमचा चेहराच काय फनी आहे. म्हणून सोडून गेली ती. असं आहे ना. हा की माईक जवळ पकड अजून. नाही ते डायरेक्ट तोंडात जाईल म्हणून बोलतोय. तो आनंदी झाला तिकडे काढू. काय झालेलं? ब्रेकअप का झाला? म्हणजे ब्रेकअप असा मोठा रिझन होता. ते म्हणतात ना जेनझी टाईप तुम्ही लोक जास्त शब्द ठेवलेत, तर तशाच मधली होती. ती बोलते अभी मेरे को इंटरेस्ट नहीं आ रहा है तेरे साथ और खत्म करते. मतलब ठीक है भाई, अभी क्या ही बोल सकते आगे. एक मिनिट. तू तिला विचारलं नाहीस की काय इंटरेस्ट नाही येते? काहीतरी चुकत असेल ना तुझं. नाही मी बरोबर मी खूप विचारलं तिला. 2 ते 3 दिवस मी खूप ट्राय केलं की तू सांग असं काय गोष्ट जी मी चुकीची केली आहे. तर थांबा रे. हे आरामखोर म्हणते छोटा आहे. नाही बाबा नाही. तुम्ही पकडायला गेलेले. ए हा तू सांग रे. सांग. हे छोटा आहे का? ए भाई नाही म्हणजे असं कसं होतं माहिती आहे, मला काही गोष्ट माहिती पण नव्हती की माझ्या मागे काय होत आहे. माझी गर्लफ्रेंड माझ्या चीट पण करत होती ती. चीट करत होती का? हो म्हणजे असं तिच्या डोक्यात येत होतं की भाई मी दुसऱ्याला प्रपोज करणार आहे. तर ती माझ्याच बेस्ट फ्रेंडला सांगत होती की ऐक बी ना ह्याच्यासोबत म्हणजे माझ्या एका क्रश आहे. माझ्या एक मिनिट घराखालती राहतो आणि मी त्याच्यासोबत जाणार आहे. तर हा मला सांगत नव्हता. ठीक आहे. तोच आहे का आरामखोर? कोण आहे तो? मुरली विजय.
हा मला सांगत नव्हता आणि माझं तोंड असं एकदम रडल्यासारखं झालं. 2 दिवस मी असं थोडा रडून दाखव ना. भाऊ मी ॲक्टरले भारी हा, मॉडेलिंग पण करतो म्हणून रडायला भारी येतं मला. नाही हा ठीक आहे, हा कंटिन्यू. हा मग ह्याला म्हणजे यांनी मला ना मॉर्निंगला तो थोडं असं माझे असं संध्याकाळी आम्ही ठाण्यावरनं जातो घरी, तर स्टेशनला उतरलो तर हा बोलला भाई तू विसर ना, बोलतो गेली ती गेली. मी बोललो अरे पण असं थोडी असतं. मी बोललो की प्रेम होतं माझं. तो बोलतो 1 मिनिट थांब तुला रेकॉर्डिंग आहे बोलतो. तर ह्यानी रेकॉर्डिंग ऐकू. हा ऐका प्लीज 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 नको प्लीज प्लीज. नाही ते 500 रुपये ते खूप जास्त पर्सनल होऊन जाईल तिच्यासाठी. एक मिनिट प्रायव्हसी आपल्याला रिस्पेक्ट करावी लागणार आहे. प्ले करा. गेली ती गेली ना, आता वाजव. आपण तिचं नाव नको. काय नाव होतं तिचं? बाबा नाहीच. अरे नाव नाही घेऊ शकत. एक मिनिट आता सगळ्यांची जी ही आहे ती उत्कंठेला पोचली आहे. कर ना. मित्र तुझ्याकडे आहे ना? नाही डिलीट केली. यार मुलं कधी डिलीट नाही करत. मुलं मित्रांना पाठवून ठेवतात की इन केस माझा फॉर्मॅट झाला तुझ्याकडे. कर ना यार प्लीज प्लीज प्लीज. भाऊ शपथ नाही हो. अरे ते कसं ठीक आहे. काय होतं ऑडिओ मध्ये तू सांग. हा चल. कारण होतं का? बरं आता हे सगळे म्हणतात छोटाच आहे याचा. सांग ना हे आहे ना त्याकडे. त्याने फोन काढलाय मित्राने. शांती ऐकाय आधी ऐका मग हसा. ठीक आहे. हा सगळे शांत. हा तोपर्यंत शोधतोय. आपण बोलणं करून घेऊ. तुला काय वाटतं आपण दोघे डेटवर आलोय काय? तो शोधतोय ना तोपर्यंत आपण काय येतं तुला? कांदे पोहे बनवता येतात? नाही मला जेवण बनवता येतं. जेवण येतं बनवता? हा तुला जेवायला येतं पण हा भेटली ना त्याला? नाही ना भेटलं नाही. तो काय देत होतो रे? काहीतरी करतायत दोघे मिळून म्हणून सोडून गेली. म्हणायची एवढा वेळेला उडायलाच लागतो. नाही तरी भावा पण शपथ मी आहे ना तुला काल जसं सांगितलं ना यांना विचारू शकतो. मी एवढा पहिले खूप मस्ती करायचो, मजात राहायचो यांच्यामध्ये. जेव्हा आम्ही ट्रॅव्हल करायचो खूप मस्ती करायचो. बट जसं ब्रेकअप झालं माझं तोंड एवढं सुजल्यासारखं दिसायला लागलं ना, मी कोणाशीच बोलायचो नाही. मी असं नकली स्माइल घेऊन फिरायचो. ऐक ना आम्हाला ना ऑडिओ ऐकायचं आहे. ये काशी करतोय. पहले मैं बहुत उदास था, फिर मेरी लाईफ में प्रणीत मोरे आया. आता फक्त हेच राहिलं की रात्री मी तुमचे व्हिडिओ बघतो आणि हलवतो. मिळालं ऑडिओ मिळालं फायनली. हा थांबा. अरे ऐका हा तो उभाच झाला एकदम. हा मेरे को मेकअप करने का ही है. हाँ ये मैं बस इतना ही पूछ रहा हूँ कि तेरे हाथ में था ना हाँ या ना? कारण काढलेलं आहे. अरे हात में था समजा ही नाही. आणि मित्र एवढा आराम करून पूर्ण कॉल रेकॉर्ड केलाय. तिकडून एक मुलगी बोलते हा पुढचा पण प्ले करा ना. आता झालं. हा बस एकदा टाळा जायचं. छान मजा आली. ठीक आहे आता खाली. हा झालं. सेल्सचं बाकी आहे ना. अरे चालू दे सेल्स आता. हा तुझा स्वतःचा प्रोडक्ट तू विकू नाही शकला. पण भावा हा हे थांबा. इमोशनल नाही हा हे ती वाली म्युझिक प्ले करा. हा इमोशनल नाही बट जी चेहऱ्यावरची हसी आहे ना भाई तुला बघूनच झाली माहिती आहे. म्हणजे असं काही रिझन नसतं. मी जसं तुला काल सांगितलं तुझा जो फेस आहे ना तो सिग्नेचर फेस आहे फनसाठी. मी तुला बघितलं तरी मला हसायला येतं. असं आहेस तू. मला कळलं याचा ब्रेकअप का झालंय. सेक्स मध्ये बोलायचं प्रणीत महाराष्ट्रीयन भाऊ. मी काल रात्री अरे मी काल रात्री मम्मीला सांगितलं
काय मम्मी मी प्रणित मला मोरेला प्रणित भेटलो. पाहिजे. नाही मम्मीला बोलला मम्मी मी प्रणित मोरेला भेटलो. मम्मी बोलते कोणता सलमान खानला भेटलाय. तर मी दाखवलं मम्मीला बोललं की ज्याला तू शिव्या घालत होती ना तो व्हिडिओवरती शिव्या घालतो. मी शिव्या घातल्या पण आईने मला शिव्या घातल्या. हा काही हिशोब आहे. हा माझी मम्मी बोलते भाडकाव झाला याला शिव्या. ठीक आहे आपण शो नंतर बोलू आता. ठीक आहे बरोबर. एकदा टाळ्या वाजायसाठी. काय झालं तुला? अच्छा ए तुम्ही दोघे एकत्र आल्यात. अच्छा ठीक आहे यांच्याशी तर बोलायचं आहे मला. ठीक आहे बरोबर आहे ना मी जे विचार करतोय. एक मिनिट तू विज्युअली काहीतरी प्रॉब्लेम आहे. ब्लाइंड आहे पूर्ण. अरे मग मारू याची. बघा आता थोडं सेन्सिटिव्ह थोडं डार्क होऊ शकतं. ठीक आहे आपल्याला माहित नाही कसं जाय मित्र. पण इन शॉर्ट तेच ना तुला हे फील झालं पाहिजे की आपण सगळे तेवढेच ए तू पण आंधळा आहेस काय. भंकच करतोस आंधळ्यांची. तो आहे तो कळलं ना आता. जाऊन असं करतो मित्र. एक मिनिट तू माईक आहे ना तुझ्या हातात. काय मजा येते मजा येते. हां अच्छा तुला पूर्ण दिसत नाही. बिलकुल नाही दिसत. आणि लहानपणापासूनच नाही 10वी नंतर प्रॉब्लेम झाला. आई शपथ काय बोर्डात काय डोका पडलंस काय हा मॅथचा पेपर सेट केला लागली माझी. काय झालं 10वी नंतर. नाही माझा रिझल्ट आला मी खूप खुश झालो. तर मी रिझल्ट प्रेमात पडशील त्याच्या असं बघतोय त्याला. म्हणते हा 10वी शिकलाय. माझ्या बाबांची जमीन आहे. हा 10वीचा रिझल्ट आला छान चाललंय. खूप आनंदी होता. छान. हा रिझल्ट आला मी खूप खुश झालो. तर मी 20 टाइम्स मास्टरबेट केलं. त्यानंतर मी ब्लाइंड झालो. या तिघांची वाढली. म्हणतात मित्र 19 वेळा चालवू शकतो आपण. तू 20 वेळा हलवलास स्वतःचाच. ऑफकोर्स विमा आंधळ चालस. हे खरं सांगतो की एवढं बोलतोय. खोटं बोलतोय. हा मग ठीक आहे. खोटं हा हे आता खरं सांग. पण मजा आलेली ना. तू आता तू सांगितलंस तू हलवताना काय इमॅजिन करतोस. मला इमॅजिन करायची गरज नाही. पुराने मेमरीज आर इनफ. पण अच्छा 10वीच्या आधीचे. हा पण त्या डेटाबेस मधल्या मुली लहान आहेत ना. नाही हे काढू. टीचर वगैरे. साई आधी कसं झालं. नाही टीचर नाही व्हिडिओज वरती पण असायचे ना. तर मग आता तू पॉन बघतो ऐकतोस का. नाही गरज नाही. मग कसं करतोस. गरज नाही आठवणी आहे थोडं. अच्छा त्या आठवणींवरच चाललंय तुझं. हे बघा कल्पना शक्ती. मला म्हणतोय बघा. ऑब्विसली मीच एकटाय. नाही मी कल्पना शक्तीचा वापर करतो. तू कल्पना वॉज स्किल्ड. ते दोघी येतात आणि माझं करून जातात. कल्पना आणि शक्ती जिथेही आलाय. एक मिनिट तू जेव्हा म्हणजे 10वी पर्यंत सर्वात हॉट ऍक्ट्रेस कोण वाटायची तुला. दीपिका. हा आणि आता हे आलेली ना त्याची 10वी तुझी 10वी थोडी. अच्छा 10वी कधी झाली भाई. तू ह्या बोर्डात काम करतो सर्टिफिकेट आणून. 2015 अच्छा तेव्हा आलेली ती. बरोबर आहे ठीक आहे. आणि सर्वात फालतू ऍक्ट्रेस कोण वाटायची तेव्हा. कंगना रनौत. ती अजून पण फालतूच आहे. तिला पाहिल्यावर आम्हाला वाटतं आम्ही पण आंधळेच असलो पाहिजे. मला एक सांग की असं सिंपती भरपूर मिळते ना आंधळे असल्यावर. हे आताच सांग ॲटलीस्ट. 10वी तुझं कसं झालं हे आधी सांग. नाही माझं खरं म्हणून तो रेटिना माझं ना बाय बर्थ वीक होता. तर ते 10वी नंतर डिटॅच झालं. तर ते कधी पण होऊ शकलं असतं. तर ते 10वी नंतर झालं. दॅट्स इट. अच्छा आणि आता आयुष्यात तू काय करतोस. आता मी मॅनेजर आहे अमेझॉन. अरे कडक एका टाळ्या वाजायच्या. म्हणजे तुझ्या अंडर एम्प्लॉईज आहेत टीम वगैरे आहे. हां येस. किती जण आहेत तुझ्या अंडर. 18 किंवा 22 असं स्विच होत राहतात. एक नंबर. एक जबरदस्त आहे माणूस. आणि मग तू हरामी बॉस आहेस की चांगला बॉस आहेस. आय थिंक सो मी चांगला आहे. बट आता काय माहिती.
मग तू एक मिनिट, आता जसं की आमचे जे बॉस आहेत ना ते व्हॉट्सॲपवर आमची मारायची, तू कशी मारतोस त्यांची? नाही मी व्हॉट्सअपवर नाही काय फोन करून मारतोस? नाही मी आमचं ते कंपनीचं ॲप आहे मेसेजिंगसाठी, तर ते जे बोलायचं तिथेच बोलतो मी. अच्छा, मग तुमच्या कंपनीमध्ये सगळे म्हणजे जे व्हिज्युअली इम्पेअर्ड आहेत तेच आहेत की बाकी लोक पण आहेत? बाकी लोक पण आहे. अरे कडक सीन आहे रे. आणि कोणती मुलगी अशी आवडते ऑफिसमध्ये? नाही, वर्क फ्रॉम होम आहे आणि असं. अच्छा, वर्क फ्रॉम होम आहे. हां, आणि आवडत पण नाही. कधी हे तुम्ही थांबा रे, तुम्ही दिसतंय मग काय उखाडलंय म्हणा, मी पण उपटसोंड्याच आहे, मी मुलींना दिसत नाही, उगा छाने म्हणताय. आणि तू आलायस कोणाबरोबर? आई बरोबर. अच्छा, तुम्ही आई आहात त्याची? आणि तुम्ही म्हणत होता असा मुलगा पाहिजे, तुम्हाला काय? अच्छा, तुम्ही सिंगल आहात, त्या आईला दे आता. हा, तुम्ही सांगा, तुम्ही आता म्हणजे डिवोर्स झालाय तुमचा? नाही, मिस्टर वारले. अच्छा, मिस्टर वारले आणि आता तुम्ही म्हणजे सिंगलच आहात? कोण आवडतोय तुम्हाला सध्या? कोणीच नाही. महागडे असं नका भाऊ. ऍक्च्युली तुम्ही मला बाबा मिळाले. ऍक्च्युली तुम्ही आवडता, समय रेना आवडतो. बस. अच्छा, आणि काय तुम्ही काय करता आयुष्यात? मी टीचर आहे. अरे, तुम्ही पण टीचर आहात? तुम्ही काय शिकवता? मी सिनियर केजी मुलांना शिकवते. कशी वाटतात ती मुलं तुम्हाला? टेरेबल. मारता वगैरे आजकाल अलाउड? नो, नॉट अलाउड. कॅमेरा आहे, सगळं आहे. ओरडायचं पण अलाउड नाही. ओरडायचं पण अलाउड नाहीये. तुम्ही याला कधी मारले? भरपूर. याची दृष्टी तशीच गेली? नाही. खरं सांगा आम्हाला. तशी नाही गेली. तशी नाही गेली? काय बोलतो? हा म्हणते तो. एकदा टाळ्या वाजवा दोघांसाठी. हा, ठीक आहे, ते लास्ट आहे. ठीक आहे, ह्याच्याच नंतर कोणाशी नाही बोलू शकणार आपण. कोण आहे अजून? अरे, कडूचं माझ्याशी बोलायचं, डोळे फोडून दे आधी. तर आम्हाला याला बीट करायचं आहे तुला. हा, साल्या त्याला बघ, तो व्हिज्युअली इम्पेअर्ड आहे तरी मॅनेजर झालाय आणि तू म्हणतोयस हा पिंक आहे. काय 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 अजून भारी कॉन्टेंट आहे. ठीक आहे, थांब. हा, आधी एकदा त्याशी बोलू. हाय भाऊ. भाऊच ना? हो. अरे, केस असे आले, तू माणूस नाही सिंह वाटतोयस. केस असे बाहेर आले त्याचे एकदम. कर गर्जना कर. काय नाव आहे तुझं? माझं नाव अस्मित तांबे. अस्मित तांबे? हां. अच्छा, काय करतोस अस्मित आयुष्यात? मी सध्या शिकतोय, BMS करतोय, थिएटर करतोय मी सध्या. आणि साईड बाय साईड एज अन ज्युनियर आर्टिस्ट म्हणून सिरियल वगैरेमध्ये जातो. ऍक्टर, तुझा फेवरेट ऍक्टर कोणता आहे? फेवरेट ऍक्टर असं कोण नाही आहे. जॉनी सिन्स म्हणतोय. हा, तू सांग. नाही, असं फेवरेट ॲक्टर नाही. आमच्या म्हणजे आम्ही जिथे नाटक करतो ना तिथे 2-3 जण आहेत ज्यांची ॲक्टिंग मला आवडते. कडक. आपण एक काम करू, याला एक टास्क देऊया आपण, मजा येईल. ठीक आहे. तू एक काम कर, तुला एक रोल सांगतो, स्टेजवर येऊ का? पटकन ये, धावत ये एकदम. ठीक आहे, चल. हा, ये. थँक्स अलॉट. ये काढू, ये. चला. हा, एका ऍक्टरची टेस्ट घेऊ आपण. ठीक आहे, तुझा रोल काय आहे? उभा राहा. तुला काय करायचं माहितीये? अज्युम कर, मुजरे थांबारे, अज्युम कर की ही मुलगी आहे. अज्युम. हा, ठीक आहे. आणि हिला तुला प्रपोज करायचं आहे, पण इमोशन तुझं रडायचं राहिलं पाहिजे. बोलतोयस तू हॅपी गोष्टी. ठीक आहे, कळतंय? माईक जवळ ठेव. हां, आणि आता हे कर. हां, इमोशन तुझं हॅपी आहे, म्हणजे की मला तू खूप आवडतेस, पण हे रडत रडत बोलायचं आहे. कळतंय? तुझी स्क्रिप्ट आता तू इम्प्रोवाइज कर आणि केस थोडे मागे घेर, नाही तर दिसणार नाही काय. हां, जा. कडू खुश झालाय. हाय, कशी आहेस? बरी. ऐक ना. बोल ना.
मला आहे ना तू खूप आवडतेस. काय मला आहे ना तू खूप आवडतेस. असं काय आहे माझ्यात? म्हणतोय दुसरी द्या ना मला. एकदा टाळा दोघांसाठी. थँक्स अलॉट, थँक्स अलॉट. नक्की नाही. हां आपण करू तुझ्यावर परत करू, ठीक आहे? हां आता जा. हां गळ्यातच पडतोय. शाळेत असताना ना मी थोडाफार अभ्यासात ठीक होतो, पण मी खूप आरामखोर होतो, ठीक आहे? तर आमच्या एक टीचर होत्या, त्यांचं नाव नाही सांगणार मी. तर त्यांनी एकदा मला पुढे बोलवलेलं आणि मला वाटलं की ते माझी स्तुती सुमनं उधळतील. तर त्या म्हणालेल्या की हा ना अभ्यासात चांगलं आहे, पण हे नेहमी चेष्टा मस्करी करतो ना, तर हा आयुष्यात कधी करू नाही शकणार. आणि ती गोष्ट आहे आणि एक आजचा दिवस आहे. आणि हा शो याच्यासाठी पण स्पेशल आहे की आज माझी पूर्ण फॅमिली आली आहे. शोधताय तुम्ही आता की कोण असू शकतात, कोण आहे याचा बाप? आई बाबा इकडे बसले आहेत. बाबा आज म्हणालेले की जर ओपनिंग ॲक्ट कोणी नसेल तर मीच करेन. बाकी मामा वगैरे इकडे बसले आहेत, काका इकडे बसले आहेत. हां काय करू? स्टेजवर बोलो. या बाबा आई या. मंडळ लय भारी प्रोडक्शन. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार मानतो मी. बऱ्याच टाइम पासून तुम्ही मेसेजेस करत होतात की दर शुक्रवारी व्हिडिओ यायचे, आता व्हिडिओ आहेत कुठे? तर आता सगळे व्हिडिओज रेडी झालेत, त्यामुळे हा एक व्हिडिओ टाकलाय. पुढच्या शुक्रवारी पण नवीन व्हिडिओ येणार आहे. तर बॅक टू बॅक सगळे व्हिडिओज येणार आहेत, काही मराठी चॅनलवर, काही हिंदी चॅनलवर येणार आहेत. आणि आता वेळ झाली आहे कॉन्टेस्टची. दर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि मग तुम्हाला काहीतरी जिंकण्याची संधी असते. मागच्या व्हिडिओमध्ये मी विचारलं होतं सुंदर मुलींबाबत तुम्हाला बेस्ट आणि वर्स्ट गोष्ट काय वाटते. तर त्या कॉन्टेस्टचा विनर आहे समीर माने 113. तर हे अर्बन मंकीचे हुडीज जे मी घालतो ना, त्यांचा एक मिस्ट्री बॉक्स माझ्याकडे. हा मिस्ट्री बॉक्स त्या कॉन्टेस्टसाठी समीरचा होतो. बाकी या कॉन्टेस्टचा यावेळीचा प्रश्न हा आहे की आपण कॉन्टेंट क्रिएटरशी खूप गप्पा मारल्या, तर तुम्हाला काय वाटतं मुंबईचा किंवा महाराष्ट्रातला बेस्ट कॉन्टेंट क्रिएटर कोण आहे आणि का? त्याला तुम्ही कमेंटमध्ये लिहायचंय. सर्वात मजेदार किंवा इमोशनल उत्तर ज्याचं पण असेल त्याला हा मिस्ट्री बॉक्स जिंकण्याची संधी मिळेल. पण जे उत्तर आहे, जो विनर आहे, तो आम्ही अनाऊन्स करू माझ्या इंस्टाग्रामवर. त्यामुळे तुम्हाला मला इंस्टावर फॉलो करायचंय. महाराष्ट्रीयन भाऊ हे माझं इंस्टा आयडी आहे, पण उत्तर कमेंटमध्ये इथे युट्यूबवरच लिहायचंय. बाकी हा झाला गेमचा भाग, पण सर्वात महत्वाचा भाग, सर्वात मोठी धमाल आपण करतो लाईव्ह शो मध्ये. आणि बरेच लोक विचारत असतात की तुझे लाईव्ह शो होतात कुठे, आम्हाला तिकीट घ्यायची आहे. तर ह्याची जी तिकीट आहे बुक माय शोवर आहे. मी पूर्ण मुंबईचा दौरा करतोय आणि या रविवारीच माझा शो होणार आहे दादरला. पुढच्या रविवारी शो आहे पनवेलला आणि मग त्यानंतर मालाडला आहे, साताऱ्याला आहे. या सगळ्या शोची तिकीट लिंक आहे ना इथे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सगळ्या शोची मोजकीच तिकीट बाकी आहेत, त्यामुळे पटकन जाऊन या. नंतर एकदा सोल्ड आउट झालं ना की तुम्हाला मिळणार नाही. बाकी जसं मी सांगितलं पुढच्या शुक्रवारी नवीन व्हिडिओ येणार आहे 7 वाजता, पण हा हिंदी चॅनलवर येणार आहे, त्यामुळे ते चॅनल पण सबस्क्राईब करून ठेवा आणि असंच प्रेम दाखवत राहा. भेटू आपण लाईव्ह शो मध्ये. पटकन तिकीट घ्या, ठीक आहे? जय हिंद, जय महाराष्ट्र.